नमस्कार मित्रांनो, तेजवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, संत गजानन महाराज प्रकट दिनी कारंजा घाडगे येथील 17 युवकांनी व 5 महिलांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला। यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे। आर्वी विधानसभा प्रमुख नितीन दर्यापूरकर व वर्धा जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा पार पडला। पूर्व विदर्भ प्रमुख प्रफुल्ल मानमोडे, उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव, संदीप भिसे, राजाभाऊ रेवतकर, कळमेश्वर शहर प्रमुख बिरजू रघुवंशी, संदीप टिपले, नगराध्यक्षा स्वातीताई भिलकर, मिलिंद शहागडकर, पुलगाव शहर प्रमुख गजानन नेहारे तथा नगर पंचायतीचे उपाध्यक्ष, सभापती, सदस्य व शिवसैनिकांची यावेळी उपस्थिती होती। प्रवेश घेणाऱ्यांमध्ये चेतन पाटील, दिलीप जांभळे, पंकज नांदणे, प्रवीण नांदणे, रोशन टेकाडे, अमर चाफले, पवन मुकद्दम, संतोष पारिसे, बंटी टाडेकर, प्रतीक चोपडे, ऋषिकेश राऊत, विशाल आमझिरे, सार्थक जाभेळ, पियुष धांबे, साहिल सरोदे, अर्पित नानोटकर, दर्शन वसुले आदी युवकांचा समावेश आहे। तर गीताताई संजय कळसकर, मनीषा प्रवीण भगत, उमा राजेश राऊत, प्रियंका संजय बडासे, उर्मिला शाहकार या महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा यावेळी पक्ष प्रवेश झाला। यामुळे कारंजा घाडगे तालुक्यात नितीन दर्यापूरकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून याचा परिणाम येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसून येणार असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। यावेळी वर्धा जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर यांनी मार्गदर्शन केले। अतिशय काम करणारे व्यक्ती आहे, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्ती आम्ही अनुभव घेतला। कारण की काम करत असताना वरचा नेता जर आपला ऐकत नसेल तर काही फायदा नाही। मी नितीन भाऊनी किती पण काम केलं, पण आपला तिथून जर आपण सरकारमध्ये असल्यामुळे आपण बघितलं आता लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले, तर ते पुन्हा शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही पुन्हा केवायसी करा। कुणाची केवायसी बरोबर झाली नसेल, त्याच्यामुळे त्या महिलांचे नाव कटले असेल तर ते आपण व्यवस्थित करून घ्या। आणि मला वाटतं 31 मार्च पर्यंत काही पूर्ण नावं द्यायचं आहे। आपल्या गावात बोलण्यात कोणाचे पैसे आले नसेल तर ते पण सांगा। काही तुमच्या समस्या असेल तुम्ही कधी आवाज या झालेल्या प्रवेशाबाबत नितीन दर्यापूरकरजी यांनी पत्रकारांना माहिती दिली। नगराध्यक्ष कारंजातले पूर्ण नगरसेवक यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळेसपासून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन तसे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कारंजा शहरात भरभरीत निधी दिला, जो मागील 25 ते 30 वर्षापर्यंत कारंजा शहरातील लोकांनी विकास न बघितला, तो या 1-1.5 वर्षामध्ये विकास होताना आपण पाहत आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कारंजा शहरातील पाणीपुरवठा योजना राव, या कारंजा शहरातील सर्व रस्ते नाले हे सगळे आजच्या तारखेत तयार होत आहे। त्याच्यामुळे कारंजा शहरातील जनतेचा विश्वास हा शिवसेनेवर बसत आहे। त्याच्यामुळे आता या कारंजा शहरातील युवक महिला हे सगळे आपल्या शिवसेनेकडे त्यांचा माप झुकत आहे। आणि आता आज जो एवढा मोठा पक्षप्रवेश झाला त्याच्यानंतरही येणाऱ्या 1 वर्षामध्ये फार मोठा पक्षप्रवेश या कारंजा शहरातून आपल्याला शिवसेने होताना दिसेल। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं शिंदे साहेब आगे बढ़ो। मित्रांनो, आपल्या परिसरातील घटना, कार्यक्रम, शासकीय कामात दिरंगाई, अन्याय, अत्याचार आदींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा। आम्ही योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। कुणाचीही गय केल्या जाणार नाही। आमच्या YouTube चॅनलवर आपली प्रतिक्रिया नोंदवा, लाईक, शेअर व सबस्क्राईब करून आयकॉन बेलची बटन दाबा आणि आम्हाला सहकार्य करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।